Hello friends, my name is Mr. A.R. Savalade and today I am going to discuss with you strength of material subject syllabus. Here is the table of it. Name of course is a strength of materials. Course code is a 22306. Total marks 150. Teaching and examination scheme. It has 3 lectures per week for your subject. 2 hours for tutorials for each batch and 2 hours for practical for each batch. This subject has 70 marks theory paper for 3 hours and 30 marks for your progressive assessment. That 30 marks depends on your unit test 1, unit test 2 and your micro project, and 25 marks for your end semester exam and 25 marks for your practical assessment. असे टोटल मिळून तुम्हाला 150 मार्काचा हा विषय थर्ड सेमिस्टर मध्ये असणार आहे. Next, importance of this subject. Why this subject is included in your mechanical engineering syllabus. Strength of material is a core subject of mechanical engineering department. It helps the student to understand and analyze various types of loads, stresses and strains acting on a machine components. Mechanical properties of materials will help you selecting a best suitable material for various engineering applications. म्हणजेच काय, कोणत्याही एलिमेंट वरती किंवा प्रोडक्ट वरती, मशीन पार्ट वरती आपण लोड अप्लाय करत असतो, तर ते लोड अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे स्ट्रेस येतात, स्ट्रेन येतात किंवा त्यांच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस होतात, त्याचा स्टडी आपल्याला या सब्जेक्ट मध्ये करायचा आहे. And first topic is your unit 1, moment of inertia. Concept of moment of inertia, effect of moment of inertia in case of beam and column. Second bit is moment of inertia about axis passing through centroid, parallel and perpendicular axis theorem. Polar moment of inertia, radius of gyration. मीन्स आपल्याला काही शेप्स दिलेले असतील आणि त्या प्रत्येक शेपचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुम्हाला या टॉपिक मध्ये शिकवलं जाईल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बेसिक शेप्स, स्टँडर्ड शेप्स त्याच्यामध्ये मेन्शन केलंय तुम्हाला थर्ड पॉइंट. स्टँडर्ड शेप कोणकोणते? फॉर एक्झाम्पल ट्रायंगल, रेक्टँगल, सर्कल, स्क्वेअर. these are the standard shapes. Mi of composite plane figures. What is the meaning of composite? Composite means त्याच्यामध्ये तुम्हाला एक पेक्षा अधिक डायग्राम्स त्याच्यामध्ये असतील. म्हणजेच काय, रेक्टँगल असेल, त्याच्यामध्ये सर्कल असेल, कॉम्बिनेशन ऑफ एनी टू शेप्स, दॅट इज नोन एज द कंपोजिट प्लेन और कंपोजिट फिगर्स. सेकंड टॉपिक आहे सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन्स. याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, कोणत्याही बॉडीवरती आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्या फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीमध्ये कोणकोणते स्ट्रेसेस डेव्हलप होतात आणि कोणकोणते स्ट्रेन्स त्याच्यावरती होतात ते आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायचं आहे. फर्स्ट पॉइंट आहे इक्विलिब्रियम, रिजिड बॉडी अँड डिफॉर्मेबल बॉडी. ऍक्सियल स्ट्रेस, its meaning, resilience and types of stresses. Hooke's law, Young's modulus, axial deformation in a body and bodies in series. Body and bodies in series म्हणजेच काय, तुम्हाला एकाच सरळ रेषेमध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक तुम्हाला बॉडीज दिलेल्या असतील आणि त्याच्यावरती फोर्स अप्लाय केलेला असेल, त्या बॉडीमध्ये तुम्हाला चेंज इन लेंथ किती मिळते, चेंज इन डायमीटर किती असतो हे तुम्हाला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. नेक्स्ट, बिहेवियर ऑफ डक्टाइल अँड ब्रिटल मटेरियल्स सब्जेक्टेड टू ऍक्सियल टेन्शन, स्ट्रेस स्ट्रेन और लोड डिफॉर्मेशन कर्व
लिमिट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, यील्डिंग, परमनंट सेट, यील्ड स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, कोणत्याही मटेरियलवरती आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये काही काही चेंजेस होतात. म्हणजे बॉडी टेन्साईल स्टेजमध्ये जाते, इलास्टिक स्टेज, प्लास्टिक स्टेज, त्याच्यानंतर काही वेळानंतर बॉडी आपली काय होते, ब्रेक होते. लोड आपण वाढवला तर ती बॉडी आपली फेल होते, ब्रेक आपण त्याला म्हणतोय. मग ते चेंजेस त्याच्यामध्ये कसे कसे मिळतात हे आपल्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन या कर्ववरून आयडेंटिफाय करता येतात. त्याच्यामध्ये परत मटेरियलचे दोन टाइप्स असतात, डक्टाईल आणि ब्रिटल. डक्टाईलचा तुम्हाला ग्राफ वेगळा मिळेल आणि ब्रिटलचा पण तुम्हाला ग्राफ सेपरेट मिळेल. नेक्स्ट, shear stress, shear strain, modulus of rigidity, punching shear, shear connectors, single and double shear. म्हणजेच काय, याच्यामध्ये बॉडीमध्ये आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर, टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला शिअर स्ट्रेस डेव्हलप होतात. कोणत्याही बॉडीवरती टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते आपल्याला शिअर स्ट्रेस, शिअर स्ट्रेन मध्ये स्टडी करायला मिळेल. नेक्स्ट आहे टेम्परेचर स्ट्रेस. मीन्स व्हॉट, आता कोणत्याही बॉडीला आपण लोड अप्लाय केला त्याचसोबत त्याच्यावरती काहीतरी टेम्परेचर असेल, 60 डिग्री, 80 डिग्री, 90 डिग्री, तर त्याच्यामध्ये चेंजेस फास्ट होतात, कारण का आपण त्याच्यावरती टेम्परेचर पण अप्लाय करतोय. पण टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर बॉडीमध्ये चेंजेस कसे होतात, त्याचा इफेक्ट कसा होतो ते आपण याच्यामध्ये टेम्परेचर स्ट्रेस मध्ये स्टडी करायचं आहे. थर्ड टॉपिक इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड इलास्टिक कॉन्स्टंट ऑफ मेटल्स. फर्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ लोड्स. याच्यामध्ये लोड्सचे टाइप्स कोणकोणते आहेत हे आपल्याला फर्स्ट स्टडी करायचं आहे आणि त्याचे रिलेटेड डिफॉर्मेशन्स, म्हणजे कोणता लोड अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस काय काय होतात. नेक्स्ट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज. असे टोटल जवळपास 12 मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत. हे टोटल 12 मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्याच्यातलं एक्झाम्पल प्लास्टिसिटी, इलास्टिसिटी, डक्टिलिटी, ब्रिटलनेस, मॅलेबिलिटी, फटीग, क्रीप, टफनेस, हार्डनेस, स्ट्रेंथ, या काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत. लिनियर अँड लॅटरल स्ट्रेन, पॉइझन्स रेशिओ, चेंजेस इन लॅटरल डायमेन्शन्स. मीन्स आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीवरती त्याच्यामध्ये काही लिनियर आणि लॅटरल चेंजेस होतात, ते आपल्याला लिनियर आणि लॅटरल स्ट्रेन मध्ये स्टडी करायचं आहे. लिनियर मीन्स इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड लॅटरल मीन्स इन द डायरेक्शन ऑफ परपेंडिक्युलर टू द अप्लाइड फोर्स. म्हणजेच काय, फोर्स अप्लाय केलेल्या डायरेक्शन मध्ये काय चेंजेस होतात आणि फोर्स अप्लाय केलेल्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये आपल्याला काय काय चेंजेस मिळतात ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. नेक्स्ट, uni, bi, triaxial stress system, strain in each direction, bulk modulus, volumetric strain, relation between three moduli. मीन्स ह्याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणताही एलिमेंट घेतला, प्रोडक्ट घेतला किंवा कंपोनंट, मशीन कंपोनंट, त्या मशीन कंपोनंट वरती एका डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्ट्रेसेस येतात, स्ट्रेन येतात. हा झाला युनिडायरेक्शनल स्ट्रेस सिस्टीम. जर आपण दोन डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला, मीन्स एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये, तर हा झाला बाय डायरेक्शनल. आणि सपोज आपण एक्स, वाय आणि झेड तिन्ही डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला तर त्याला आपण मेन्शन करतोय ट्राय डायरेक्शनल स्ट्रेस सिस्टीम. तर एका डायरेक्शन मधून, दोन डायरेक्शन मधून किंवा तीन डायरेक्शन मधून आपण जेव्हा एका बॉडीवरती फोर्स अप्लाय करतो तर त्या बॉडीमध्ये जे काय आपल्याला चेंजेस मिळतात तर ते चेंजेस आपल्याला या पॉइंट नुसार कॅल्क्युलेट करता येतात. नेक्स्ट, चौथा टॉपिक आहे शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट अँड शियर स्ट्रेसेस अँड बेंडिंग स्ट्रेसेस. ह्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला स्टडी करायचा टाइप्स ऑफ बीम्स, जे तुम्ही फर्स्ट इयर मध्ये स्टडी केलेला आहे. ज्यामध्ये भरपूर टाइप्स आहेत. तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम बघितलेला आहे, कॅन्टिलिव्हर बीम बघितलेला आहे, ओव्हरहँग बीम बघितलेला आहे. ते आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल परत डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. टाइप्स ऑफ लोड, त्याच्यामध्ये पॉइंट लोड असतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असतो आणि युनिफॉर्मली वॅरिंग लोड. बेंडिंग ऑफ बीम, डिफ्लेक्टेड शेप, ते आपल्याला स्टडी करायचे आहेत परत. म्हणजेच काय, कोणत्याही बीम वरती, सपोज आपण कॉलम आणि बीम बघतोय, मशीन कंपोनंट घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला बीम्स असतात. त्या बीम वरती जर आपण लोड अप्लाय केला तर तो बीम काय होतो, बेंड होतो. त्याच्यावरती काही फोर्सेस येतात, लोडमुळे तो बेंड होतो. तो बेंड आल्यामुळे त्याच्यावरती बेंडिंग मोमेंट किती आहे, शियर फोर्स किती आहे, हे आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे.
त्याच्यामध्ये मेनिंग ऑफ शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट आणि त्यांचे आपल्याला साइन कन्व्हेन्शन पण त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. नेक्स्ट SFD means shear force diagram and BMD means bending moment diagram. Location of point of maximum bending moment, deflection of a shape from BMD, location of a point of contraflexure and point of contra-shear. असे दोन पॉइंट्स असतात, कॉन्ट्राफ्लेक्चर अँड कॉन्ट्राशियर. जिथे शियर फोर्स आपला 0 असतो त्याला आपण कॉन्ट्राशियर मेन्शन करतो आणि जिथे आपला बेंडिंग मोमेंट 0 असतो तिथं आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर हे आपण डिटेलमध्ये टॉपिकमध्ये स्टडी करूया. नेक्स्ट आहे theory of simple bending, assumptions in theory of bending for the given beam, moment of resistance, section modulus, bending stress variation diagram across depth for cantilever and simply supported beam for symmetrical and unsymmetrical sections, transverse shear stress, average and maximum shear stress variation diagram. मीन्स आपण कॉलम वरती जर फोर्स अप्लाय केला तर त्या कॉलम वरती तुम्हाला किंवा बीम वरती जे काही तुमचे चेंजेस होतात शिअर स्ट्रेस अँड बेंडिंग मोमेंट ते परत आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. नेक्स्ट आहे युनिट 5 टॉर्शन. कन्सेप्ट, फील्ड ऍप्लिकेशन्स, टॉर्शनल रिजिडिटी, टॉर्शनल इक्वेशन अँड अझम्पशन्स. आता फॉर एक्झाम्पल टॉर्शन मीन्स ट्विस्टिंग मोमेंट आपण अप्लाय करतोय. एक्झाम्पल तुम्ही शाफ्ट घेतला आपला प्रोपेलर शाफ्ट व्हेकलचा तर त्याच्यावरती ट्विस्टिंग मोमेंट येतो, तो रोटेशनल स्पीडमध्ये कंटिन्युअसली असतो किंवा फ्लॅंज कपलिंग, शियर बोल्ट ह्याच्यावरती टॉर्शन फोर्स ऍक्ट होतो. त्याच्यावरती किती प्रकारचा टॉर्शनल लोड किती आहे आणि तो मॅक्सिमम किती लोड सस्टेन करू शकतो तर हे आपल्याला टॉर्शनल इक्वेशनने फाइंड आउट करता येतो. टॉर्शनल रेजिस्टन्स फॉर हॉलो अँड सॉलिड सर्क्युलर शाफ्ट, पॉवर ट्रान्समिटेड बाय शाफ्ट, रिप्लेसमेंट ऑफ सेक्शन. मीन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सॉलिड शाफ्ट आणि हॉलो सर्क्युलर शाफ्ट ह्याच्यामध्ये टॉर्शनल रेजिस्टन्सचा जो डिफरन्स आहे तो डेरिव्हेशनद्वारे आपल्याला बघायचा आहे. पॉवर ट्रान्समिटेड बाय शाफ्ट म्हणजे कोणताही शाफ्ट मॅक्सिमम किती पॉवर ट्रान्समिट करू शकतो ह्याचा पण आपल्याला इक्वेशन बघायचं आहे. लास्टचा टॉपिक येतो डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. मीन्स आतापर्यंत आपण स्टडी केले फक्त डायरेक्ट स्ट्रेसेस, आता बेंडिंग स्ट्रेसेस पण त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. एकाच बॉडीवरती दोन प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होत आहेत, डायरेक्ट आणि बेंडिंग. आणि डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेस जे आहेत दीज आर ऍक्टिंग ऑन दी बॉडी ड्यू टू दी इसेंट्रिक लोडिंग. इसेंट्रिक लोडिंग मीन्स लोड इज अप्लाइड अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ बॉडी. First point is axial and eccentric load. Axial means passes through the axis and eccentric means away from the axis. These are the two types of loads. Effects of eccentricity. Eccentric load apply केल्यामुळे त्याचे काय इफेक्ट होतात हे आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेत हुक, क्लॅम्प, बेंच वाईस, फ्रेम एक्सेट्रा. सेकंड, axial stress and bending stress, resultant stress, intensities, resultant stress variation हे आपल्याला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. म्हणजेच काय डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेस अप्लाय केल्यामुळे त्याच्यामध्ये कुठले कुठले रिझल्टंट स्ट्रेस आपल्याला त्याच्यामध्ये मिळतील ते आपल्याला स्टडी करायचं आहे. लिमिटिंग ऑफ इसेंट्रिसिटी, कोर ऑफ सेक्शन अँड नो टेन्शन कंडिशन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 3 कंडिशन स्टडी करायचे आहेत. लिमिटिंग ऑफ इसेंट्रिसिटी मीन्स आपण बॉडीच्या ऍक्सिस पासून किती मॅक्सिमम दूरवर अंतरापर्यंत आपण लोड अप्लाय करू शकतो त्याला आपण मेन्शन करतोय कोर ऑफ सेक्शन इसेंट्रिक लोडिंग साठी. आणि एक अशी त्याच्यामध्ये कंडिशन येते ज्याच्यामध्ये नो टेन्शन कंडिशन असते. म्हणजेच काय जितका टेन्साईल आहे तितकाच तुमचा काय असतो